मुकुंदनगर श्रीनगर परिसराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध। आमदार राहुल आवाडे। कोरोची जिल्हा परिषदेच्या महायुतीचे उमेदवार सानिका आवाडे, कोरोची पंचायत समितीचे उमेदवार सनी ओळकर तसेच तारदाळ खोतवाडी पंचायत समितीच्या महायुतीच्या उमेदवार प्रियंका खोबरे यांच्या प्रचारार्थ तारदाळ येथील मुकुंदनगर व श्रीनगर परिसरात कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते। या सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले की तारदाळ, खोतवाडी व कोरोची ही गावे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात येतात। या भागात माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच आपण आमदार झाल्यापासून कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून गावामध्ये विकास कामाची गंगा वाहती झाली आहे। आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सानिका आवाडे, प्रियंका खोबरे व सनी ओळकर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच जिल्हा परिषदेच्या निधीतून कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट नक्कीच केला जाईल असेही ते म्हणाले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल माळी यांनी सांगितले की मुकुंदनगर परिसरात आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली असून गावातील धार्मिक मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे। या कॉर्नर सभेस जावेद कन्नूर, किसन शिंदे, अमित खोत, रणजित माने, विनायक देसाई, प्रवीण पाटील, अकबर करडे यांच्यासह परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी या तारदाळ गावामध्ये 22 कोरोची जिल्हा परिषद परिसरामध्ये 22 कोटी रुपयाचा विकास निधी आणायला मला त्या ठिकाणी संधी मिळाली, यश आलं। भागाभागामध्ये वेगानं कामं चालू। आम्ही ही कुठलीही निवडणूक असू दे तर आम्ही विरोधकांच्यावरती टीका करत नाही, विरोधकांना आम्ही कुठल्याही पद्धतीनं आम्ही बोलत नाही। आम्ही आमचा कामाचा अजेंडा घेऊन लोकांची मनं जिंकतो, त्यांना विश्वास देतो आणि म्हणून आमच्या उमेदवारांना हजारोच्या संख्येनं मताधिक्य मिळतं, मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतात आणि कार्य आम्ही संपुष्टात व्यवस्थित त्या ठिकाणी काम करायचा शब्द देतो। म्हणून आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांचा विश्वास आम्हाला संपतो। परंतु